या सगळ्या गोष्टी, पण त्याच वेळेला जेव्हा आम्ही काही ठिकाणी आक्षेप नोंदवतो तर त्यावेळेला म्हणजे अगदी आता बारामतीचं जर आपण उदाहरण बघितलं तर बारामतीमध्ये एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांना तुतारीवाला माणूस हे निवडणूक चिन्ह आहे, पण त्याच वेळेला त्याच मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार उभा राहतो त्यालाही तुतारी चिन्ह दिलं जातं. हा प्रकार काय आहे हे लोकांना समजत नाही का? म्हणजे मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांनी किती यंत्रणांचा गैरवापर करावा त्याला काही मर्यादा आहेत. मीनाक्षी शिंदे ज्या माजी महापौर आहेत यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ मी स्वतः ट्विट केला, तक्रार केली, पण त्याच्यावर कुठलीही नोटीस निघाली नाही, त्याच्यावर काही अवाक्षर काढलं गेलं नाही. हे वाईट आहे. आम्ही आमच्या परीने, कारण मला असं वाटतं की मी कायम कायद्याच्या चौकटीत राहून काम करते आणि कुठेही कायद्याचा अनादर होणार नाही, उल्लंघन होणार नाही, शिवराळ भाषा वापरली जाणार नाही याची काळजी घेतली जाते. पण कदाचित विरोधकांना असं वाटत असावं की जर माझ्यावर ईडी लावता येत नाही, सीबीआय लावता येत नाही, माझे क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही, सभांच्या भाषणांमधून माझी भाषा अत्यंत संयत आहे त्यामुळे ते माझी कुठेही शाब्दिक कोंडी करू शकत नाहीत, तर अशा वेळेला मी न्याय मागत असलेल्या एका प्रकरणी अगदी दुरान्वयही संबंध नसताना त्याला आयोगाचा बादरायण संबंध जोडत मला अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय.